तर सुप्रभात मित्रांनो, आज आहे मंगळवार आणि आज मी काय कॉलेजला गेलेलो नाहीये. पुस्तक वाचत बसलो होतो बघा. हे थिंक अँड ग्रो रिच आणि आवरून बसलेलं आहे. आता टेरेसवरती चाललो आहे. प्रदीप सर गेल्यावरती कपडे धुत आहेत, त्याला दाखवतो. लावणं गरजेचं आहे. आम्ही दोघंच आहोत. बर्नी सर गेलेले आहेत. बर्नी सर गेले तर त्यांच्या जैन कॉलेजला. आमचे शिवलिंगम सर पण गेले तर. फर्स्ट नंबरची रूम आहे, मला इथं दाखवलं चांगलं. हाय अभिजित सर, व्हॉट यू आर डुईंग? ओके. हे बघा, हे एवढेच एक मेंबर आहेत आमच्या याच्यात, जे की मराठी आहेत. कॉलेजला जाऊन आलात काय? सुट्टी ओके. आलोच वरतून. अभिजित सर नाश्ता करतायत. वरती इथं आलेलं आहे. नारळ बघा, इथे तुम्ही जिथं बघताल ना तिथं सगळीकडे नारळच नारळ आहेत. आणि हा इंडस्ट्रियल एरिया आहे बघा, त्याच्यामुळे इथे तुम्हाला भरपूर साऱ्या कंपनी वगैरे दिसतील. आणि इथे जवळच शेती आहे. हे नवीनच काहीतरी आहे, काय मला कळलं असं झालंय. बाकी ते बघा, तिथे बकऱ्या चारतायत. ते शेताची मालकीण दिसते. आणि आमची युनिव्हर्सिटी दाखवतो. तसं झूम करून दिसते का काय माहीत, पण दाखवतो. बघा, हे इथे दिसली आमची युनिव्हर्सिटी त्या जवळ आहे. म्हणजे ते काल मी तुम्हाला ते टॉवर दाखवलं होतं, जे की मिडलला आहे बघा. ते फाउंटेन म्हणून बघा, ते कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे. आणि इकडं पण सगळे नारळाचे झाड आहेत. हे बघा, हा रोड आहे आमचा जाण्याचा. हा, आणि इकडं पण बघा, सगळे नारळाचे झाडच आहेत इकडं, दुसरं काहीच नाही आहे. आणि हा इथं प्रदीप सर वॉशिंग क्लॉथ्स. यस प्रदीप सर. आणि ते बघा, ते कोणते गाणे ऐकतायत. हा, पाहिलं. अच्छे से धो, वॉश क्लीनली. ओके. हां, तर ते धुत आहेत कपडे नालचं वरती. आणि हे बघा, कपडे धुण्यासाठी काय मस्त धोबी घाट बनवलेले तिथं सर्वांसाठी, जे की. हा, तर मित्रांनो, एकदा व्ह्यू चेक करा, ती मस्त आहे ते. आणि सगळंच जण इथं जवळपास आमच्या 6 फ्रेंड्सनी सगळं अपार्टमेंट घेतलेलं आहे अर्ध्याच्या वरती. त्याच्यामुळे सगळे कपडे वगैरे आमचेच रूममेट्सचे येतं. हे तिकडे युनिव्हर्सिटी. आणि तुम्हाला मी हे सांगत होतो, ह्या साईडला इकडं हरोहली आहे. आणि इथं जे दिसतंय ना, हे झाडं वगैरे इथं दिसत आहेत ना, इथं जे पूर्ण बँगलोर सिटीला पाणी सप्लाय होतं ना, तर त्याचं खूप मोठं केंद्र आहे. इथंच पाणी, इथं पाठीमागं तलाव पण आहे नारळाच्या पाठीमागं. आणि सरळ इथून 40 किलोमीटर सरळ पुढं तिकडं बँगलोर सिटी. हे दिसतंय, हे थोडं बाहेर आहे जस्ट, पण जस्ट म्हणजे बरंच बाहेर आहे. 40 किलोमीटर म्हणजे थोडं नाही आहे. आणि जैन युनिव्हर्सिटी, जे की आमचे पण ट्रेनर आहेत, ते इकडं समोर आहे बघा. ते डोंगर दिसतोय ना, तो त्या डोंगराच्या अलीकड, म्हणजे इथून आमच्या युनिव्हर्सिटीपासून सरळ पुढं 2 किलोमीटर तिथं जैन युनिव्हर्सिटी. चला मित्रांनो, आता मी जेवण करण्यासाठी चाललेलं आहे. मी आणि प्रदीप सर. आणि त्यामध्ये एक गोष्ट दिसली, आपल्या इकडं बघा, बैलगाड्याला जसे गोरे वापरतात ना, बैल वापरतात, म्हणजे शिंग बघा एकदम सेम असतात. तर हे बघा, ते शिंग बांधून ठेवले. तर शिंग बांधल्याने ते पूर्ण सारखे वगैरे ते
ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ते त्यांनी केलेलं आहे. तुम्ही आज नवीन गोष्ट काहीतरी बघायला भेटली. चला जाऊया आपण. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचेच राहिले, आज आम्ही कॉलेजला का गेलो नाही. कॉलेजमध्ये डिग्री कॉन्व्होकेशनचा इव्हेंट आहे. जे डिग्री सर्टिफिकेट हे करतात ना, तर पाहिलं असतात तसं इव्हेंट आहे. त्याच्यामुळं आज बंद आहे कॉलेज, म्हणजे लेक्चर होणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला काय नाही, म्हणून आम्ही आज सगळं लेट आणि आत्ता आलो जेवण करण्यासाठी. तर पुढे शॉप आहे. शॉप पण तुम्हाला दाखवतो मी. अरे आज त्यांनी वाटतं हे झाड तोडलं. एक तोडलं नाही आहे, छाटलंय. हे पुढे शॉप. भाषा आता जर कळली तर. इट्स तमिळ ना, रिटन इन तमिळ ना, देन तेलुगू. ओके, बघा हे आहे. व्हॉट डू यू वॉन्ट? आय वॉन्ट मील. आस्क फॉर मील. मील. आणि हा मेन्यू लावलेला आहे बघा, इथं पाहू शकता. व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट डू यू वॉन्ट? ओके, आस्क फॉर मील. मी मील्स ऑर्डर केलेलं आहे. इथं येल्लो याच्यामध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. लेट्स सी. व्हॉट डू यू वॉन्ट? ओके, फाईन. राईस तर तयार होते. त्याच्यामध्ये म्हणते 5 मिनिट. पण काय करायचं आपल्याला, रात्री पण आम्ही ते जातो. What do you order? चपाती है? हाँ? वेज करी. ओके. प्रदीप सरांनी चपाती आणि वेज करी ऑर्डर केली. दाखवतो. तोपर्यंत मी पण रील्स बघत बसतो.